सुवर्ण दान देण्याचे पुण्य देणारी वरुथिनी एकादशी. वरुथिनी एकादशी वैशाख महिन्यामध्ये येणाऱ्या या वरुथिनी एकादशीचे दान, पुण्य आणि महत्त्व काय आहे ते आज मी या व्हिडिओत सांगितलेले आहे, तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. वरुथिनी एकादशी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणांमध्ये श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सांगण्यात आलेले आहे. एकदा युधिष्ठिर राजाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे वासुदेवा, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे आणि या एकादशी व्रताचे पालन केल्याने काय फळ मिळते आणि तिचे महात्म्य काय आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, प्रिय राजन, त्या एकादशीचे नाव आहे वरुथिनी एकादशी. तिच्या पालनाने या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा सौभाग्य प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते, तसेच त्यास वास्तविक आनंद प्राप्त होऊन तो भाग्यवान बनतो. या व्रताच्या पालनाने राजा मांधातांनी मुक्ती प्राप्त केली. त्याचप्रमाणे अनेक राजे जसे की महाराजा धुंधुमार देखील मुक्त झाले. केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीला 10,000 वर्षे तपस्या केल्याचे फळ मिळते. सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सुवर्ण दान केल्याने मिळणारे पुण्य केवळ वरुथिनी एकादशी व्रत पालनाने प्राप्त होते. हे राजन, अश्वदानाहून श्रेष्ठ गजदान आहे. गजदानाहून श्रेष्ठ भूमिदान आहे. भूमिदानाहून श्रेष्ठ तीळदान आहे. तीळदानाहून श्रेष्ठ सुवर्णदान आहे आणि सुवर्णदानाहून श्रेष्ठ अन्नदान आहे. हे राजन, अन्नदान केल्याने पितर, देवता आणि सर्व प्राणी मात्र प्रसन्न होतात. बुद्धिमान लोकांना माहिती आहे की कन्यादान हे अन्नदाना इतकेच पुण्यदायक आहे. स्वतः भगवंत सांगतात की अन्नदान हे गोदाना इतकेच श्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ म्हणजे विद्यादान आहे. केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दान दिल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या चरितार्थासाठी जो कन्येला विकतो तो सर्वात नीच मनुष्य समजला जातो आणि प्रलयापर्यंत त्या व्यक्तीला नरकात दुःख भोगावे लागते. त्यामुळे कोणीही कधीच आपल्या मुलीच्या बदल्यात धन स्वीकारू नये. जी व्यक्ती असे करते तिला पुढील जन्मी मांजराचा जन्म मिळतो. परंतु आपल्या सामर्थ्याप्रमाणे जी व्यक्ती सुवर्ण अलंकारासहित सुशोभित करून योग्य वरास आपली कन्या देतो, त्याच्या पुण्याची गणना ठेवण्यास यमराजाचे सचिव चित्रगुप्त देखील असमर्थ ठरतात. अशाच प्रकारच्या वेगळ्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.